नमस्कार. आज आपण जवसाची पौष्टिक अशी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 कप जवस या लोखंडाच्या कढईत भाजून घेणार आहे. बघा, जवस या कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे. जेव्हा त्याचा तडतड असा आवाज येईल तेव्हा हे जवस भाजून झालेत असं समजावं. आता हे जवस आपले भाजून झालेले आहेत. आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच कढईत आपण जेवढे जवस घेतले त्याचे निम्मे असे गावरान तीळ घेतलेत. आता हे तीळही आपण छान परतून घेणार आहोत. बघा, तिळाचा सुद्धा तडतड असा आवाज आला की तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण हे तीळ सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता कढईत आपण थोडंसं तेल घेणार आहोत. आणि या तेलामध्ये आपण कढीपत्ता आणि लसूण टाकलेलं आहे. आता ते आपण परतून घेऊयात. त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं जिरंही टाकणार आहोत. जिरंसुद्धा आपण परतून घेऊयात. त्याचबरोबर ओलं खोबरंसुद्धा याच्यात आपण परतून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्यात आपण हे भाजलेले तीळ आणि जवस टाकूयात. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र केले. त्यात आपण हिंग घालूयात. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि यात थोडंसं लाल तिखट टाकले. जर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर तुम्ही त्या देखील यात घालू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतले. खूप जाड नाही आणि खूप बारीकही नाही, असं चटणी फॉर्ममध्ये आपण हे मिश्रण बारीक करून घेतले. आणि अशा प्रकारे आपली जवसाची पौष्टिक अशी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. जवस आणि तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत आणि म्हणून अशी पौष्टिक जवसाची चटणी रोज आहारामध्ये